नमस्कार मंडळी. तर आज मी चवळीच्या पाल्याची भाजी काढणार आहे आणि त्याची मी रेसिपी पण दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवणार ती. चला तर मग बघूया. इथे मी कोवळा कोवळा पाला काढून घेतलेला आहे चवळीचा. चवळीची भाजी खूप छान लागते. हा बघा, कोवळा कोवळा पाला मी काढून घेत आहे. मस्त असा कोवळा पाला काढून घेतला मी चवळीच्या भाजीचा. त्यानंतर चवळीच्या पाल्याची भाजी खूप सुंदर लागते. तांदळाची भाकरी एक नंबर. त्यानंतर हे बघा, मस्त अशी कोवळी पाने मी काढून घेतली. आता आपण भाजी करूया. इकडे मी मोहरीची भाजी पण घातलेली होती, पण ती अजून लहान आहे त्यामुळे मी काढली नाही आहे तिला. ती पण छान लागते भाजी. तर आता आपण चवळीच्या भाजीची मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी करते ती. तर मी कोणतीही पालेभाजी करताना मी फोडणीला भाजी घालत नाही, कारण कांदा आणि मिरची त्यामध्ये मिक्स करून घेते. नंतरच मी कढईमध्ये तेल गरम करून फोडणीला टाकणार आहे. अशी तुम्ही पण करून बघा, आवडेल तुम्हाला. मिरची इथे मी उभी चिरून घेतलेली आहे, त्यामुळे काढायला पण ती मिळते मिरची. बघा, कढईमध्ये तेल गरम करून मी भाजी टाकलेली आहे. त्यानंतर मी चण्याची डाळ टाकणार आहे. भिजत घातलेली होती ती टाकून घेतली. नंतर आपण चवीपुरते मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित भाजी अशी मी मिक्स करून घेतली. आता मी वाफ देऊन घेणार भाजीला, थोडंसं पाणी टाकून. बघा, भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे. छान अशी भाजी झालेली आहे. त्यामध्ये खोबरं आणि मी 2 चमचे खोबरेल तेल टाकणार आहे. ते मी खोबरेल तेल टाकलेलं आहे 2 चमचे. तुम्ही पण असे करून बघा, आवडेल तुम्हाला. तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.